नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील जे आपण युनिट 4 चालू केलं होतं, त्याच्यातलं जे आहे आपण 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट ही जी स्टोरी आहे छोटीशी पँगोलिनची, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे आपल्या स्टोरीचं नाव काय आहे? बेबी पँगोलिन्स नाईट आउट. म्हणजे इथे एक बेबी पँगोलिन आहे. पँगोलिन्स म्हणजे काय, जे खवले मांजर असतात त्यांना पँगोलिन्स म्हणतात. तर बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे जो छोटासा बेबी आहे पँगोलिन म्हणजे छोटा जो खवले मांजर आहे त्याची नाईट आउट म्हणजे रात्रीची सफर आहे. तर अशा एका अशा प्राण्यांबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत, की हा जो पँगोलिन आहे, बेबी पँगोलिन आणि त्याच्या आईसोबत रात्रीच्या सफरीसाठी नेतो आणि कुठले आस्वाद घेतो आणि कुठल्या-कुठल्या नवीन गोष्टी शिकतो, ते आपण आता बघणार आहोत. तर मुलांनो, आपण आपल्या ज्या नवीन जी स्टोरी आहे बेबी पँगोलिन्स नाईट आउट याला सुरुवात करूया. आता आपण त्याद्वारे काय करूया, एक छोटीशी टेस्ट घेऊया. तर बघा, टेस्टला सुरुवात करूया. व्हॉट डू पँगोलिन रिलिश म्हणजे त्यांना काय खायला आवडतं किंवा ते त्यांचं अन्न काय असतं? काय खाल्लं होतं पँगोलिननी? मँगोज, ॲपल्स, स्केल्स की टर्माइट्स? तर काय खाल्लं होतं मुलांनो? त्यांनी टर्माइट्स म्हणजे वाळवी. आता बघा दुसरा आहे, हाऊ डू पँगोलिन्स नो दॅट ह्युमन आर अराउंड देम? की मानवजात त्यांच्या आजूबाजूला हे कशावरून ओळखतात? बाय देअर स्मेल त्यांच्या वासाने ओळखतात, बाय लुकिंग ॲट देम की त्यांच्याकडे बघून ओळखतात, की बाय देअर टच की त्यांच्या स्पर्शाने ओळखतात, की बाय देअर कलर की त्यांच्या रंगाने ओळखतात. तर काय वाचलं होतं, की हाऊ डू पँगोलिन्स नो दॅट ह्युमन आर अराउंड देम? तर कशामुळे ओळखतात? बाय देअर स्मेल म्हणजे त्यांना असा वास येतो, सुगंध येतो, तर त्याच्यामुळे ते ओळखतात. आता तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डिड टर्माइट्स डू व्हेन द अँट हिल वॉज डिमॉलिश्ड? म्हणजे ज्या टर्माइट्स आहेत, वाळवी आहेत, त्यांचं जे अँट हिल आहे म्हणजे वारूळ आहे ते मम्मा पँगोलिनने डिमॉलिश केलं म्हणजे उद्ध्वस्त केलं, त्याला असं खोडून काढलं. त्यानंतर टर्माइट्सनी काय केलं? बिगॅन टू डान्स, ते डान्स करायला लागले का? बिगॅन टू रन हेल्टर शेल्टर, इकडे तिकडे पळायला लागले का? की बिगॅन टू बाईट म्हणजे काही खायला लागले, की बिगॅन टू बाईट म्हणजे चावायला लागले का? आणि बिगॅन टू स्लीप म्हणजे ते काही झोपायला म्हणजे झोपले होते का? तर काय येईल मुलांनो? बिगॅन टू रन हेल्टर शेल्टर. ते वाळवी डिस्ट्रॉय केल्यानंतर ते इकडे वाळवीला जेव्हा त्याचं जे टर्माइट्स जे अँट हिलमध्ये राहत होते आणि ते त्याला डिमॉलिश केल्यानंतर, उद्ध्वस्त केल्यानंतर त्या काय इकडे तिकडे हेल्टर शेल्टर झाल्या म्हणजे इकडे तिकडे पळू लागल्या. चौथा प्रश्न आहे, बेबी पँगोलिन वॉज मंथ ओल्ड. बेबी पँगोलिन किती महिन्याचं होतं? 3 मंथ, 1 मंथ, 5 मंथ की 2 मंथ? किती महिन्याचं होतं ते? 1 मंथ म्हणजे एका महिन्याचं होतं. बघा आता नेक्स्ट, वेअर डू पँगोलिन्स कझिन्स लिव्ह? म्हणजे पँगोलिनचे जे कझिन्स होते ते कुठे राहायचे? इन आफ्रिका अँड एशिया, नॉर्थ अमेरिकेला राहायचे, साऊथ अमेरिकेला की अंटार्क्टिकाला? तर कुठे राहायचं? वेअर डू पँगोलिन्स कझिन्स लिव्ह? तर ते कुठे राहायचे? इन आफ्रिका आणि एशियाला राहायचे. 6वा प्रश्न आहे, व्हॉट हॅव ह्युमन्स डन विच इज नॉट गुड फॉर पँगोलिन? म्हणजे मानव जातीने पँगोलिन सोबत असं काय केलेलं आहे की ते त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे, योग्य नाही आहे? तर किल्ड पँगोलिन्स म्हणजे मानव जातीने पँगोलिन्सना मारून टाकलं का? ट्रॅप्ड पँगोलिन्स इन केज, त्यांना पिंजऱ्यामध्ये बंद केले का? डिस्ट्रॉय देअर हॅबिटेट्स अँड डिक्लेअर्ड अवे, त्यांचे जे हॅबिटेट्स आहे, निवासस्थान आहे, त्याला उद्ध्वस्त केलं का? अँड क्लिअर्ड अवे अँड टॉर्टर्ड देम म्हणजे त्यांचा छळ केला. तर काय केलं होतं मानव जातीने, ह्युमन बिंगनी, की डिस्ट्रॉय देअर हॅबिटेट्स अँड क्लिअर्ड अवे म्हणजे काय केलं? त्यांचे जे निवासस्थान आहेत ते त्यांना उद्ध्वस्त केलं. म्हणून उत्तर येईल आपलं हे. आता बघा, अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, टेस्ट मधले 6 प्रश्न सोडवले आहेत. बघा, टोटल क्वेश्चन 6 आणि अटेम्प्ट 6 केल्या आणि 6 प्रश्न बरोबर आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपण प्रश्नांची उत्तरं काय केलेली आहेत? सॉल्व्ह केलेली आहेत. तर आपण आता काय करूया, या पाठातील जे क्वेश्चन आन्सर आहेत म्हणजे जे मोठे प्रश्न आहेत आणि जास्त मार्कासाठी सुद्धा विचारले जातात, तर त्याची प्रॅक्टिस करणं आणि त्याला समजून घेणं, अभ्यास करणं फार गरजेचं आहे. चला मग आता काय करूया, आपण क्वेश्चन आन्सर म्हणजे प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. तर बघा काय दिलेलं आहे, व्हॉट डिड मम्मा पँगोलिन डू वाय? आता व्हॉट डिड मम्मा पँगोलिन डू, मम्मा पँगोलिननी काय केलं आणि वाय आणि का बरं केलं?
तर आता ममा पँगोलिननी काय केलं? ममा पँगोलिन गेव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 मंथ ओल्ड बेबी. तर तिने आपल्या बाळासोबत काय केलं? बेबी पँगोलिन सोबत काय केलं? ममा पँगोलिन गेव हर जेंटल लव्हिंग पुश. म्हणजे तिने एक प्रेमाने त्याला असं पुश केलं, असं जेंटल लव्हिंग, असं प्रेमाने असं थोडा हलका धक्का दिला टू हर 1 मंथ ओल्ड बेबी. तिच्या 1 महिन्याच्या बाळाला म्हणजे बेबी पँगोलिनला तिने काय केलं? जेंटल लव्हिंग पुश म्हणजे हाताने असं थोडासा असा धक्का दिला. विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ बिकॉज शी वॉन्टेड टू वेक अप हर बेबी. विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. तर काय केलं तिने? तिचं जे लॉंग टॅपरिंग माउथ आहे, म्हणजे लांब लांब असं तिचं जे तोंड आहे, त्याच्याने काय केलं तिने? असं जेंटल लव्हिंग पुश केलं. म्हणजे असं धक्का दिला त्याला, असं की का बरं असं धक्का दिला? बिकॉज शी वॉन्टेड टू वेक अप हर बेबी. कारण तो झोपला होता आणि तिला वाटत होतं की आता आपल्याला बाहेर जायचं आहे, तर बेबी पँगोलिनने आता लवकर उठावा आणि बाहेर जायची तयारी करावी, म्हणून तिने तसं केलं. तर काय होतं आपला पहिला प्रश्न? व्हॉट डिड मम्मा पँगोलिन डू? मम्मा पँगोलिननी म्हणजे काय केलं आणि बेबी पँगोलिन सोबत काय केलं आणि वाय? का बरं केलं असं? मम्मा पँगोलिन गेव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 मंथ ओल्ड बेबी विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. ती तिच्या लॉंग जे टॅपरिंग माउथ आहे त्याच्याने तिने काय केलं? असं त्याला असं जेंटल लव्हिंग पुश केलं, प्रेमाने असं थोडा हलका धक्का दिला. कारण काय होतं? बिकॉज शी वॉन्टेड टू वेकअप हर बेबी. कारण तिला तिच्या बाळाला काय करायचं होतं? झोपेतून उठवायचं होतं, कारण त्यांना बाहेर जायचं होतं. आता बघा दुसरा प्रश्न आहे, काय आहे? वाय डिड मम्मा पँगोलिन कॅरी हर बेबी? म्हणजे हाऊ डिड मम्मा पँगोलिन कॅरी हर बेबी? तर जी मम्मा पँगोलिन आहे तिने आपल्या बाळाला कसं काय कॅरी केलं? म्हणजे कॅरी कसं केलं? तर बेबी पँगोलिनने सांगितलं होतं की त्याला चालायचा खूप कंटाळा येतो. तेव्हा काय म्हटलं त्याच्या मम्मा पँगोलिननी? की तू माझ्या बॅकवर म्हणजे पाठीवर बस आणि तुझे जे नेल्स क्लॉज आहेत ते अशा घट्ट माझ्या जे स्केल्स आहेत त्यांना पकडून ठेव, म्हणजे तुला चालायचा कंटाळा येणार नाही. तर कसं केलं होतं? हाऊ डिड मम्मा पँगोलिन कॅरी टू हर बेबी? बघा कसं? मम्मा पँगोलिन कॅरीड हर बेबी ऑन हर टेल. तिने त्याला कुठे बसवलं होतं? तिच्या टेलवर बसवलं होतं, म्हणजे तिच्या शेपटीवर बेबी पँगोलिनला बसवलं होतं आणि अशा प्रकारे ती कॅरी करून त्याला घेऊन जात होती. आपण कसं आपल्या बाळाला असं हातात घेतो किंवा असं कडेवर घेतो, तर त्याचप्रमाणे मम्मा पँगोलिननी तिने तिच्या टेलवर म्हणजे शेपटीवर बसवून त्याला ती कॅरी करून फिरायला घेऊन गेली होती. आता बघा तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डिड मम्मा अँड बेबी सीन ऑन द वे? आता जेव्हा मम्मा पँगोलिन आणि बेबी पँगोलिन रस्त्याने जात होते, तर त्यांना बेबी सीन ऑन द वे, तर त्यांना रस्त्यामध्ये काय दिसलं? तर रस्त्यात त्यांना काय दिसलं? पॉर्पिक्यून दिसलं की नाही? त्याच्याशी त्याची भेट झाली. बघा, मम्मा अँड बेबी सॉ अ पॉर्क्युपाईन. त्यांना कोण भेटलं रस्त्यात? पॉर्क्युपाईन हा पण एक काय आहे? असं ॲनिमल आहे, म्हणजे त्याला साळू म्हणतो आपण मराठीमध्ये. असे काटेसारखे असं त्याचं शरीर असं फुललेलं असतं. तर कोण भेटला रस्त्यामध्ये? मम्मा अँड बेबी सॉ अ पॉर्क्युपाईन. त्यांना पॉर्क्युपाईन म्हणजे साळू नावाचा एक प्राणी भेटला. बघा आपला चौथा प्रश्न आहे, वाय आर ह्युमन आर थ्रेट टू पँगोलिन? जे पँगोलिन्स होते म्हणजे खवले मांजर होते, त्याला ह्युमन बिंग्स म्हणजे मानवजात का थ्रेट करत होते? म्हणजे त्यांना धमकावत का होते? त्यांना घाबरवत का होते? आणि त्यांच्यासोबत असं गैरव्यवहार का करत होते? का बरं करत होते ते बघूया. हंटर सर्च पँगोलिन्स होल्स अँड डिग देम अँड किल देम फॉर देअर फ्लेश अँड शेल देअर स्केल्स टू अर्न मनी. तर जे ह्युमन बिंग्स आहेत म्हणजे जी मानव जात आहेत त्याच्यातले काही असे जे दुष्ट असतात ते जे हंटर्स म्हणजे काय मुलांनो? शिकारी. हंटर्स म्हणजे काय? शिकारी. हंटर सर्च पँगोलिन्स होल्स म्हणजे हंटर जे शिकारी होते ते पँगोलिनचं जे होल होतं, बिळ होतं, ते शोधायचे अँड डिग देम आणि ते खोदून काढायचे अँड किल देम फॉर देअर फ्लेश आणि ज्या पँगोलिन्सना त्यांचे होल शोधून बिळ शोधून काढायचे आणि त्यांना काय करायचे? किल देम, त्यांना मारून टाकायचे फॉर देअर फ्लेश. म्हणजे काय होतं? हंटर्स लोकांना त्यांचा फ्लेश म्हणजे मांस हवा होता खायला, त्याच्यासाठी ते त्यांना मारून टाकायचे. अँड सेल देअर स्केल्स आणि त्यांचे जे म्हणजे पँगोलिनचे जे स्केल्स होते म्हणजे जे खवले होते ते काय करायचे? सेल करायचे. म्हणजे सेल करणे म्हणजे विकायचे. टू अर्न मनी, पैसे कमवण्यासाठी ते काय करायचे? पँगोलिनच्या होल शोधून काढायचे हंटर्स, शिकारी लोक. त्यांना मग डिग करायचं होल, त्यांना शोधून काढायचे, मग पँगोलिनला मारून टाकायचे आणि त्याचा जो फ्लेश आहे म्हणजे मांस आहे ते खाण्यासाठी यूज करायचे आणि त्याचे जे स्केल्स आहे ते पैसे कमवण्यासाठी ते बाहेर विकायचे.
स्केल्स आर ऑल्सो युज्ड बाय पीपल फॉर मेडिसिनल यूज. आणि त्यांचं जे स्केल्स आहे पँगोलिनचं जे खवले आहेत त्याचा यूज होतो. स्केल्स आर ऑल्सो यूज म्हणजे त्या खवल्यांचा यूज कशासाठी होतो, वापर कशासाठी होतो, बाय पीपल फॉर मेडिसिनल यूज म्हणजे लोक त्याचा औषधी म्हणून सुद्धा वापर करायचे. पीपल शूट पँगोलिन्स विथ देअर गन्स. आणि जर पँगोलिन्स दिसले की लोकांच्या हातात गन म्हणजे बंदुका असायच्या शिकाऱ्यांच्या हातात, तर ते आपल्या गननी त्यांना शूट करायचे म्हणजे मारून टाकायचे. हेन्स आणि त्यामुळे काय झालेलं आहे, ह्युमन्स आर थ्रेट टू द पँगोलिन्स. ना अशा प्रकारे जे ह्युमन्स आहेत म्हणजे जी मानव जात आहे ती काय करायची, थ्रेट टू द पँगोलिन्स आणि पँगोलिन्सच्या सोबत असं दुर्व्यवहार करायची किंवा त्यांना धमकावून हे सगळं करायची. तर बघा म्हणजे तेच की ह्युमन जे बिईंग्स आहेत ते पँगोलिन्सचे त्यांचा दुर्व्यवहार कसा होता हे सांगायचं होतं. तर काय बघितलं आपण, हंटर जे शिकारी होते, हंटर सर्च पँगोलिन्स होल्स अँड डिग देम अँड किल देम फॉर देअर फ्लेश अँड शेल देअर स्केल्स टू अर्न मनी. म्हणजे जे शिकारी होते ते होल्स शोधायचे, त्यांचे बिळं शोधायचे, त्यांना खोदून काढायचे आणि पँगोलिनला काय करायचे, ते मारून टाकायचे, किल्ड करायचे आणि त्याचं जे मांस होतं, फ्लेश, ते खाण्यासाठी उपयोग करून त्याचे जे उरलेली स्केल्स होते म्हणजे खवले ते मार्केटमध्ये विकून घ्यायचे आणि त्याच्यापासून भरपूर ते पैसे कमवायचे. आणि लोक या खवल्यांचा म्हणजे या स्केल्सचा उपयोग ते त्यांच्या औषधासाठी सुद्धा करायचे. आणि पीपल शूट पँगोलिन्स विथ देअर गन म्हणजे शिकाऱ्यांकडे गन असायची, बंदूक, त्याच्याने ते मारून टाकायचे. हेन्स अशा प्रकारे ह्युमन्स आर थ्रेट टू द पँगोलिन्स. अशा प्रकारे ते त्यांना धमकावत होते, घाबरवत होते आणि दुर्व्यवहार त्यांच्याशी करत होते. तर हा झाला आपला चौथा प्रश्न. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेला आहे, व्हॉट एफर्ट्स आर मेड टू सेव्ह द पँगोलिन्स. आता जे आपली गव्हर्नमेंट आहे किंवा जे ह्युमन बिंग्स म्हणजे चांगली पण ह्युमन बिंग्स असतात, ज्या वेगवेगळ्या ज्या नेचरच्या रिलेटेड ऑर्गनायझेशन असतात, संस्था असतात, ते काय करतात, हे वाचवण्यासाठी, निसर्ग वाचवण्यासाठी किंवा जी प्राणी जी आहे ती म्हणजे दुर्मिळ प्राणी जात आहे ती वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तर बघा काय दिलेलं आहे, व्हॉट एफर्ट्स आर मेड टू सेव्ह पँगोलिन्स. पँगोलिनला वाचवण्यासाठी कुठले कुठले एफर्ट्स घेतले जातात. तर आपण काय पाहिलं होतं की एक अशी संघटना होती, निसर्ग काय संघ मित्र अशी काहीतरी, ती संघटना ह्या पँगोलिन्सना वाचवण्यासाठी मदत करत होती, कॅम्पेन्स घेत होती, लोकांमध्ये अवेअरनेस यावं म्हणून. तर बघा काय काय लोक एफर्ट्स घेतात. सम गुड पीपल नो दॅट पँगोलिन्स आर इम्पॉर्टंट इन द फूड चेन्स इन नेचर. तर सम ऑफ पीपल, काही लोकांना वाटतं की जे पँगोलिन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत, इन द फूड चेन्स इन नेचर म्हणजे आपल्या निसर्गामधली जी फूड चेन आहे, अन्न साखळी आहे, त्याच्यातला पँगोलिन हा काय आहे, एक महत्वाचा घटक आहे. हेन्स आणि त्यामुळे दे आर स्ट्राईव्ह टू मेक देअर लाईफ इझियर. त्यामुळे ते असा प्रयत्न करतात वाचवण्याचा की टू मेक देअर लाईफ इझियर, की जे पँगोलिन्स आहे त्याचं जगणं सोपं व्हावं. टू हेल्प देम ग्रो इन द नंबर्स आणि त्यांची पँगोलिनची संख्या कमी न होता त्यांची संख्या वाढावी आणि त्यांनी जगावं आणि त्यांची प्रजाती वाढावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. सम ऑर्गनायझेशन लाईक सह्याद्री निसर्ग मित्र and other in Maharashtra run awareness campaign with the help of the forest department. तर बघा याच्यासाठी जे काही आहेत सम ऑर्गनायझेशन, ज्या महाराष्ट्रातल्या ऑर्गनायझेशन आहेत आणि त्याचं नाव काय आहे, सह्याद्री निसर्ग मित्र. ही एक ऑर्गनायझेशन, ही एक संस्था आहे. अँड अदर महाराष्ट्र अँड अदर्स इन महाराष्ट्र, अजून महाराष्ट्र राज्यातल्या अशा काही संस्था आहेत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, तो काय करतो, रन अवेअरनेस कॅम्पेन विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. तो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने काय करतो, कॅम्पेन घेतो आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो की यांची जी ग्रोथ आहे किंवा यांची जे प्रजाती आहे ती वाढावी याच्यासाठी प्रयत्नशील असतो. दे होल्ड मीटिंग्स इन विलेज अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट पँगोलिन्स. आता बघा ही जी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या ज्या संस्था आहेत, त्या काय करतात, दे होल्ड मीटिंग्स इन विलेज. ते गावामध्ये मीटिंग्स ठेवतात, भेटतात लोकांना, त्याच्याबद्दल माहिती देतात. अँड अर्ज पीपल आणि लोकांना अर्ज करणे म्हणजे विनवणी करणे, रिक्वेस्ट करतात टू प्रोटेक्ट पँगोलिन्स, की तुम्ही पँगोलिन्सचं काय करा, प्रोटेक्शन करा, त्यांना मारू नका, आपल्या फायद्यासाठी त्यांचा तुम्ही मिसयूज करू नका. तर त्यांची प्रजाती आपल्याला वाढवायची आहे, कारण यामुळे जी आपली अन्न साखळी आहे, फूड चेन काय असते, बॅलन्स असते आपल्या निसर्गासाठी, ते फार महत्वाचं आहे. पोस्टर्स विथ दिस मेसेज आर
पुट अप एव्हरीवेअर. आणि हे जी ऑर्गनायझेशन आहे काय करते, ती लोकांमध्ये अवेअरनेस करते, लोकांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पँगोलिनला प्रोटेक्ट करा आणि त्याचे पोस्टर्स म्हणजे जे चित्र वगैरे असतात, बॅनर्स असतात विथ दिस मेसेज, आणि त्या पोस्टरवर मेसेज लिहिलेला असतो, एक संदेश लिहिलेला असतो, आर पुट अप एव्हरीवेअर. आणि ते जे बॅनर ज्याच्यात मेसेज लिहिलेला असतो सेव्ह पँगोलिन्स वगैरे, तर जे जिकडे तिकडे गावामध्ये काय लावले जातात, पोस्टर लावले जातात अँड पॅम्पलेट्स आर डिस्ट्रीब्युटेड. आणि त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याच्यासाठी पॅम्पलेट्स लोकांच्या घरापर्यंत पोहोचवतात. दे ट्राय हार्ड टू स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग. तर प्राण्यांची ही तस्करी होते ती आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी अशी तस्करी होते. स्मगलिंग म्हणजे तस्करी, प्राण्यांच्या ज्या बॉडी पार्टची तस्करी केली जाते आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑफ पँगोलिन्स, म्हणजे पँगोलिनची जी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मगलिंग केली जाते. कशासाठी, की त्यांचे खवले खूप उपयोगाचे असतात, ते विकण्यासाठी त्याचा तस्करी केली जाते, तर ते थांबवायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. मॉडर्न टॅप कॅमेराज आर सेट अप टू फोटोग्राफ अँड स्टडी द पँगोलिन्स. आता जंगलामध्ये तुम्ही बघाल की आपल्या महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्या देशात जी जंगल आहेत ते रिझर्वेशन केलेले आहेत. तिथे लोकांना आता बंदी आहे, लोक असे फिरायला किंवा असं जाऊ शकत नाही, आणि ते प्राण्यांना त्यांचे हॅबिटेट्स आणि त्यांना शांतता मिळावी आणि त्यांच्या प्रजातीमध्ये वाढ व्हावी आणि निसर्गाचा बॅलन्स असावा. त्याच्यामुळे फॉरेन डिपार्टमेंट अगदी अवेअर झालेलं आहे आणि त्यांनी काय लावलेले आहेत, तिथे जंगलांमध्ये कॅमेरेज लावलेले आहेत. मॉडर्न ट्रॅप कॅमेराज, म्हणजे ते कुठे आहेत, कुठे राहतात, तर ते कॅमेरा त्याला ट्रॅप करत जातो. आर सेटअप टू द फोटोग्राफ अँड स्टडी इन द पँगोलिन्स. आणि त्या कॅमेऱ्याद्वारे त्यांचे फोटोग्राफ्स घेतले जातात अँड स्टडी द पँगोलिन. आणि पँगोलिन या प्रजातीविषयी काय केला जातो, अभ्यास केला जातो. आणि म्हणजे त्यांना काय चेंजेस आहे, त्यांची प्रजाती कशी वाढवावी आणि त्यांच्या शरीर अवयवाबद्दल काय अभ्यास केला जातो. तर अशा प्रकारे आपली ज्या महाराष्ट्रातील जे संस्था आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत, तर पँगोलिनसाठी सेव्ह झालं पाहिजे म्हणून हे एफर्ट्स त्यांनी घेतलेले आहेत. आता बघा आपला 6वा प्रश्न आहे, काय दिलेला आहे, गेस वेअर दे लिव्ह. आता इथे वेअर दे लिव्ह, गेस म्हणजे तुम्ही असं गेस करा, तुम्ही विचार करा की वेअर दे लिव्ह म्हणजे ते कुठे राहतात. तर कुठे राहतात ते, दे लिव्ह इन अ स्नग होल इन द अर्थ. दे म्हणजे कोण, पँगोलिन्सला म्हटलं आहे, तर दे लिव्ह इन अ स्नग होल इन द अर्थ. तर आता जे पँगोलिन्स, दे लिव्ह म्हणजे कोण, पँगोलिन. पँगोलिन लिव्स इन अ स्नग होल इन द अर्थ. ते आपल्या पृथ्वीवरील जे आहेत होल, जे बिळामध्ये, स्नग उबदार अशा बिळामध्ये, स्नग म्हणजे काय, उबदार, आणि होल म्हणजे बिळ. तर जे पँगोलिन्स असतात ते स्नग होल म्हणजे उबदार अशा बिळामध्ये राहतात. बघा आता आपला 7वा प्रश्न आहे, गेस द मिनिंग ऑफ अँट हिल. तर तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे मिनिंग याचं काय असेल. अँट हिल म्हणजे काय असते मुलांना, की आपण जे म्हणतो ना वारुळ, मराठीमध्ये त्याला अँट हिलला वारुळ म्हणतो. त्या वारुळामध्ये म्हणजे रेतीचं मातीचं वारुळ बनवलेलं असते, त्याच्यात खूप सारे टर्माइट्स, वाळवी राहतात आणि परत मुंग्या वगैरे राहतात. तर गेस द मीन्स ऑफ अँट हिल. तर अँट हिलचं मिनिंग काय आहे, इट्स अ पाईल ऑफ अर्थ. पाईल म्हणजे काय मुलांना, ढीग. हा काय असतो, ढीग असतो. पाईल म्हणजे पील ऑफ ढीग, हे ढीग असतं. इट्स अ पील ऑफ अर्थ फॉर्म बाय अँट्स ओव्हर देअर लिव्हिंग प्लेस. म्हणजे असं मातीचा काय असतो, अर्थवर म्हणजे जमिनीवर असं ढीग बनवलेला जातो, फॉर्म बाय अँट्स. आणि हा ढीग, हा पील कोण बनवतो, पाईल अँट्स बनवतात ओव्हर देअर लिव्हिंग प्लेस. आणि अर्थ म्हणजे आपल्या धर्तीवर, पृथ्वीवर ते असं पाईल बनवतात, मातीचा असा ढीग बनवतात आणि त्याच्यावर काय राहतात, लिहितात अँट्स ओव्हर देअर लिव्हिंग प्लेस. आणि ज्या मुंग्या राहतात त्या अशा अँट हिल मध्ये राहतात. आता बघा गेस द झालं आपलं ते. आता बघा नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट डू ह्युमन बेबीज ईट ॲज देअर फर्स्ट सॉलिड मील. तर बघा आपण इथे विचारलेलं आहे की जे ह्युमन बेबीज आहेत, म्हणजे आपल्यासारखं मानव जातीचे जे जे बेबीज असतात, त्यांचे जे छोटे मुलं असतात, 1 मंथ 2 मंथची जी बेबी असतात, तर ईट ॲज देअर फर्स्ट सॉलिड मील. ते आपलं सॉलिड मील म्हणजे असं असं का सॉलिड म्हणजे असं घट्ट अन्न ते कधी खातात. तर आपण पाहिलं की आपल्या जे छोटे बाळ असतात तर 6 मंथ पर्यंत ते काय करतात, दूधच पित असतात आणि दुधावरच असतात, मिल्कवर डिपेंड असतात. मग मोठे झाल्यानंतर 6 महिन्याचं झाल्यावर त्याचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यात त्याला खिचडी आणि म्हणजे आपण जे अन्न शिजवून खातो आणि ते सॉलिड असतो, खिचडी, रव्याची सोजी वगैरे किंवा जास्त शिजलेलं अन्न आपण देतो. तर ते आपण केव्हापासून देतो, त्यांना 6 मंथ पासून ते सॉलिड अन्न देतो. आणि त्याच्यात काय असते, खिचडी असते, राईस असते जास्त शिजलेला, परत आपली रव्याची अशी खीर वगैरे असते, आपण त्यांना असं देतो. तर
काय दिलेलं आहे, तर व्हॉट डू ह्युमन बेबीज ईट ॲज देअर सॉलिड मिल्क, द फर्स्ट सॉलिड मिल्क. तर ते आपल्या फर्स्ट सॉलिड मिल्क मध्ये पहिल्यांदा ते काय खातात? ह्युमन बेबीज ईट ओव्हर बॉइल्ड थिक अँड सॉफ्ट राईस ॲज देअर फर्स्ट सॉलिड मिल्क. तर त्यांचं फर्स्ट सॉलिड मिल्क काय असते आपल्या ह्युमन बिईंगच्या बेबीचं, तर ते ह्युमन बेबीज ईट म्हणजे जी मानवाची जी मुलं आहेत ती काय खातात? ओव्हर बॉइल्ड म्हणजे खूप जास्त शिजलेलं अन्न खातात. ओव्हर बॉइल्ड खूप जास्त शिजलेलं, आणि थिक एंड म्हणजे असं खूप जास्त शिजलेलं घट्ट असं सॉफ्ट राईस म्हणजे असं घट्ट असा जास्त शिजलेला डाळ टाकून असं भात बनवतात. अँड देअर फर्स्ट सॉलिड मिल्क. आणि ते लहान मुलांना खिचडीच्या स्वरूपात काय देतात? ते जास्त शिजलेलं अन्न, थोडं घट्ट अन्न, त्याचं फर्स्ट मिल म्हणून ते आपल्या बाळाला देतात. आणि काय आपण अभ्यासलं होतं की जे पँगोलिन्स असतात त्यांचं ते पण दुधावरच मम्मीच्या दुधावरच हे असतात, आणि नंतर ते टर्माइट्स वगैरे खायला लागतात, अँड्स वगैरे खायला लागतात. तर त्यांचं अन्न वेगळं आहे, आणि आपल्या जे ह्युमन बेबीचं जे बाळ आहे ते काय करतं? ओव्हर बॉइल्ड थिक अँड सॉफ्ट राईस म्हणजे जास्त शिजलेलं अन्न कोण खातो? ज्या आपल्या बेबीज असतात त्या खातात. आता 9th नंबरचा प्रश्न बघा. गेस द मीनिंग ऑफ मेडिसिनल अँड ट्रायबल. आता मेडिसिनल म्हणजे काय असते? औषधीयुक्त. आणि ट्रायबल म्हणजे त्याचा अर्थ असतो आदिवासी जी जमात असते, जी जंगलात वगैरे राहते ती. तर याचं मीनिंग बघूया. आता मेडिसिनलचा अर्थ काय होतो बघा. हेल्पफुल ॲज अ मेडिसिन फॉर हीलिंग इलनेस. आता बघ त्याच्यात मग मेडिसिनलमध्ये हर्ब्स पण येऊ शकतात, वनस्पती पण येऊ शकतात, आणि प्लांट्स म्हणजे छोटी छोटी रोपं सुद्धा येऊ शकतात. बघा, मेडिसिनलचा अर्थ काय होतो? मेडिसिनल म्हणजे औषधयुक्त. हेल्पफुल ॲज अ मेडिसिन फॉर हिलिंग इलनेस म्हणजे ज्या मेडिसिन असतात, औषधं असतात, तर ते हिलिंग म्हणजे इलनेस म्हणजे आपल्या आजाराला काय करतात? ते हिलिंग करतात म्हणजे बरं करतात. तर ज्या औषधं असतात ते आपल्या आजारावर उपयुक्त असतात, आपण आजारातून बरे होतो. आणि मेडिसिनल मीन्स आता त्याच्यात हर्ब्स असतात म्हणजे ज्या वनस्पती असतात, आपण म्हणू तुळशी, पुदिना वगैरे आहे, बेहडा वगैरे ते. आणि मग जे प्लांट्स असतात त्याचे पण जे काही बीजे वगैरे आहेत किंवा ते झाडं आहेत, मेडिसिनल आयुर्वेदिक औषधी म्हणून आपण काय करतो? उपयोग करतो. आता ट्रायबल म्हणजे काय आहे? ही एक कास्ट आहे किंवा एक अशी जमात आहे, रिलेटेड टू ऑर कॉन्सर्न्ड विथ अ ट्राईब अँड ट्राईब्स. तर म्हणजे ही ट्रायबल म्हणजे काय? आदिवासी. म्हणजे ट्राईब म्हणजे आपण एक एरिया म्हणू शकतो, एका विशिष्ट जमात म्हणू शकतो. रिलेटेड टू ऑर कॉन्सर्न्ड विथ द ट्राईब अँड ट्राईब्स. ट्राईब म्हणजे एखादा भूभाग असतो पृथ्वीचा, किंवा आणि त्याच्यात जी आदिवासी जमात राहते ती नेहमी निसर्गाशी किंवा जंगलातच राहते, त्यांना ट्राईब म्हणू. तर बघा आता बघू की ट्रायबल आर्ट, तुम्ही आदिवासी जे लोकांचं जे वारली पेंटिंग वगैरे दिसलं असेल तर त्यांचं आर्ट आहे, आणि मग त्यांचे जे कस्टम्स वगैरे आहेत ते. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे? मेडिसिनल आणि ट्रायबलचा अर्थ बघितलेला आहे. आता 10वा प्रश्न बघा. राईट व्हॉट ममा पँगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. जी ममा पँगोलिन आहे ती आपल्या बेबी पँगोलिनची हे जे टॉपिक दिलेलं आहे तर त्याच्यावरती काय बोलते आहे, काय सांगते आहे? तर बघा, पहिला म्हणजे ते कुठल्या टॉपिकवर बोलते आहे बेबी पँगोलिन्स? पँगोलिन्स ॲज अ ॲनिमल स्पायसेस म्हणजे पँगोलिन्स कशा स्पेशियस. पँगोलिन्स ॲज ॲनिमल स्पेशियस म्हणजे त्यांच्या ज्या जागा असतात त्यांच्याविषयी. देअर हॅबिटेट म्हणजे त्यांच्या निवासस्थानाविषयी. फूड म्हणजे ते कोणतं अन्न करतात, आणि हॅबिट्स आणि त्यांच्या सवयी काय असतात ते बघूयात. या 3 टॉपिक वरती आपल्या बाळाला काय समजवते? पँगोलिन्स. आता त्यांचे जे स्पेसेस म्हणजे कुठे कुठे राहतात पँगोलिन्स ते तिने सर्वप्रथम सांगितलेलं आहे. पँगोलिन्स आर फाउंड एशिया अँड आफ्रिका. तिने सांगितले की आम्ही जसं इंडियामध्ये पँगोलिन्स राहतो तसे आपले जे कझिन्स आहेत किंवा आपले रिलेटिव्ह आहेत ते एशिया आणि आफ्रिकामध्ये राहतात. त्याचबरोबर ते आपले जे नॉर्थ इंडिया आहे म्हणजे उत्तरेला चीन वगैरे आहे, चायना, तर तिथे सुद्धा त्यांचे रिलेटिव्ह आणि कझिन्स राहतात, असं ती पहिल्या जागेविषयी सांगते. पँगोलिन्स आर फाउंड इन एशिया अँड आफ्रिका. ती म्हणतात की जे पँगोलिन्स आहे ते एशिया आणि आफ्रिका खंडामध्ये सुद्धा सापडतात. इंडियन पँगोलिन्स अँड चायनीज पँगोलिन्स आर सीन इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. तिने काय म्हटलं? जे इंडियन पँगोलिन्स आहेत म्हणजे भारतातले पँगोलिन्स आहे, खवले मांजर आहे, अँड चायनीज पँगोलिन्स आणि चीन मधले जे पँगोलिन्स आहे आर सीन इन नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. तर ते कुठे आढळतात? चायनीज पँगोलिन्स वगैरे नॉर्दर्न पार्ट ऑफ द इंडिया म्हणजे आपल्या भारताचा जो उत्तरेकडील भाग आहे तिथे ते आढळतात. देअर हॅबिटेट्स
देअर हॅबिटेट्स इज अ स्नग होल इन द अर्थ. आणि त्यांचे जे हॅबिटेट आहेत, ते निवासस्थान आहेत, ते काय आहेत? इज अ स्नग होल इन द अर्थ. ते पृथ्वीवरील जे स्नग होल आहेत, म्हणजे जे उबदार त्यांचे बिळ आहेत, त्यांच्यात ते राहतात. आणि त्यांचे जे बीळ असतात, हॅबिटेट असतात, निवासस्थान, ते कसे असतात? नियर 9 इंचेस वाईड, म्हणजे 9 इंच ते रुंद असतात. वाईड म्हणजे रुंद. अँड मोर दॅन अ मीटर अ लॉंग, आणि 1 मीटरपेक्षा ते थोडे जास्त असतात. दे कम आउट ऍट नाईट फॉर सर्चिंग देअर फूड. आणि पँगोलिन हे त्यांचं अन्न शोधायला कधी येतात? दे कम आउट नाईट फॉर सर्चिंग देअर फूड. ते रात्री बाहेर पडतात त्यांचं अन्न ते शोधायला. दे आर अँट इटर्स. आणि ते काय खातात? जे पँगोलिनचं मुख्य अन्न काय आहे? दे आर अँट इटर्स. ते काय खातात? मुंग्या खातात आणि टर्माइट्स खातात. कारण त्यांना दात नसतात, त्यामुळे ते कुठल्याही प्राण्यांचं अन्न किंवा असं तोडून किंवा कुरतडून खाऊ शकत नाही. तर जे अँट आणि जे टर्माइट्स असतात ते सॉफ्ट असतात आणि ते त्यांच्या स्टिकी जीभनी ते त्यांना खाणं इझी असतं. मग काय? दे आर अँट इटर्स. ते अँट खातात म्हणजे मुंग्या खातात. टर्माइट्स आर देअर फेवरेट अँड मेन फूड. आणि त्यांचं जे मेन फूड असतं पँगोलिनचं, ते काय असतं? टर्माइट्स म्हणजे वाळवी असतं. देअर मेन फेवरेट फूड, त्यांचं मेन मुख्य अन्न असतं. पँगोलिन्स हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या अंगावर काय असतात? स्केल्स असतात. म्हणजे काय असतात? खवले असतात. आणि काय? दे यूज देअर स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल क्लाइंब अप द ट्री. ते काय करतात? दे यूज देअर स्ट्रॉंग क्लॉज, त्यांचे जे पंजे असतात किंवा जे नख असतात, अँड टेल, आणि त्यांची जी शेपटी असते ती क्लाइंब म्हणजे चढणे. तर ती झाडावर चढण्यासाठी ते त्यांच्या टेलचा आणि क्लॉज, स्ट्रॉंग क्लॉज म्हणजे हाताची जी पंजे आहेत, आणि टेल आणि शेपटी आहे, त्याचं झाडावर चढण्यासाठी ते काय करतात? उपयोग करतात. तर अशा प्रकारे आपण पँगोलिन कुठल्या कुठल्या एरियात राहतात, त्यांची निवासस्थाने कशी असतात, त्यांचं घर कसं असतं ते आपण पाहिलंय, आणि ते काय खातात, त्यांच्या फूड बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण आपला 10वा प्रश्न सोडवलेला आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे? राईट व्हॉट ममा पँगोलिन्स टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. आता ममा पँगोलिन आहे ती पँगोलिन टोल्ड हर बेबी म्हणजे ती आपल्या बाळाला अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स, म्हणजे हे जे टॉपिक्स दिलेले आहेत याच्याबद्दल ती कुठली माहिती दिली जाते? तर हा टॉपिक कुठला आहे आपला? थ्रेट्स टू पँगोलिन, म्हणजे पँगोलिनना धमकावणे, त्यांना बाहेर काढणे, त्यांना त्रास देणे. तर पँगोलिन्सना कसे काय थ्रेट्स देतात? ह्युमन बिंग कसे काय त्रास देतात? तर ते आपण बघूया. काय दिलेलं आहे इथे बघा. थ्रेट्स टू पँगोलिन म्हणजे पँगोलिन्सना कसे थ्रेट्स करतात, कसे धमक्या देतात आणि कसं त्रास देतात त्यांना. सम हंटर्स सर्च पँगोलिन्स होल्स, नेट्स, डिग देम अँड किल देम ऑर देअर फ्लेश अँड सेल देअर स्केल्स टू अर्न अ लॉट ऑफ मनी. काय सांगितलेलं आहे? त्यांना त्रास कसे देतात ते? सम हंटर्स म्हणजे काही असे शिकारी आहेत, ते काय करतात? सर्च पँगोलिन्स होल्स म्हणजे जे पँगोलिनचे जे होल्स आहे, उबदार त्यांचे जे बीळ आहे ते शोधतात. नेट्स म्हणजे त्यांचे जे घरटे वगैरे ते शोधतात. डिग देम आणि त्याला खोदून काढतात. अँड किल देम ऑर देअर फ्लेश, त्या पँगोलिन्सना सापडल्यानंतर त्यांना किल्ड करतात, मारून टाकतात. फॉर देअर फ्लेश, त्यांच्यापासून मांस मिळावं खाण्यासाठी म्हणून ते मारतात. अँड शेल देअर स्केल्स आणि त्यांचे जे खवले आहेत, जे स्केल्स आहेत, त्या काय करतात? ते टू अर्न अ लॉट ऑफ मनी, आणि पैसे कमवण्यासाठी ते त्यांचे जे स्केल्स आहेत ते काय करतात? ते विकून टाकतात. देअर स्केल्स आर युज्ड बाय अ पीपल फॉर द मेडिसिनल यूज. आणि हे जे स्केल्स आहेत, त्यांचे जे खवल्या मांजराचे किंवा पँगोलिनचे स्केल आहेत, खवले आहेत, ते कशासाठी उपयोग केले जातात? फॉर मेडिसिनल यूज म्हणजे त्याचा औषधी बनवण्यासाठी उपयोग केला जातो. दे शूट देम विथ देअर गन्स. आणि पँगोलिन असं दिसते तर ते काय करतात? दे शूट देम विथ देअर गन, त्यांच्याकडे ज्या बंदुका असतात त्याच्याने शूट करतात म्हणजे मारून टाकतात. अँड सो पँगोलिन्स एक्झिस्टन्स इज इन डेंजर. तर काय दिलेलं आहे? अँड सो पँगोलिन्स एक्झिस्टन्स इज इन डेंजर. तर ते काय, त्यांचं जे एक्झिस्टन्स आहे म्हणजे त्यांचं जे अस्तित्व आहे ते काय आहे? डेंजर म्हणजे धोक्यात आहे. एक्झिस्टन्स म्हणजे काय? त्यांचे जे अस्तित्व आहे ते कुठे आहे? एक्झिस्टन्स इन डेंजर. त्यांचं जे जीवनशैली आहे किंवा त्यांचं जगणं काय आहे हे धोक्यात आहे. तर बघा अशा प्रकारे आपण बघितलं की थ्रेट्स टू पँगोलिन, जे ह्युमन बिंग आहे ते पँगोलिनशी थ्रेट्स म्हणजे त्यांना धमकवतात किंवा त्यांना कसं त्रास देतात हे आपण बघितलेलं आहे.
तर मुलांनो अशा प्रकारे नाईट आउट, बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे बेबी पँगोलिनची जी रात्रीची सफर असते, हा चॅप्टर आणि सुंदर अशी प्राण्यांविषयी म्हणजे पँगोलिन विषयी, खवल्या मांजराविषयी काय केलेले आहे आपण, त्यांच्या प्रजातीविषयी अभ्यासलेला आहे, ते काय खातात, त्यांचे हॅबिटट्स कसे असतात आणि त्यांना सेव्ह करण्यासाठी किती गरजेचं आहे, कारण ती दुर्मिळ प्रजाती आहे आणि ह्या दुर्मिळ प्रजातीचं आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक ह्युमन म्हणजे मानवाची जबाबदारी आहे आपल्या निसर्गाचा बॅलन्स करणं आणि निसर्गातील ज्या काही प्राण्यांच्या प्रजाती आहे त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना आपण काय करायला पाहिजे, त्यांचं प्रोटेक्शन करायला पाहिजे आणि त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे, हे आपण अशी मदत आपण त्यांना करू शकतो. तर अशा पाठाविषयी आपण अभ्यास केलेला आहे आणि आपण याचं एक्सप्लेनेशन आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा अभ्यासलेली आहे. आय होप हे एक्सप्लेनेशन, प्रश्नांची उत्तरं आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला समजलेली असतील, तर तुम्ही मुलांनो याचा अभ्यास करा, कारण परीक्षेसाठी ना आपल्या नॉलेजसाठी पण फार महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे जे बेबी पँगोलिन्स नाईट आउट हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.